राम कृष्ण हरे रूप पाहता लोचन हरि रूप पाहता Bye.
रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे काय भुललासी भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज ठोंबरे त्यांना साथ देतील श्री हरिभक्तपरायण अनंत महाराज ठोंबरे मरणगाचे साथ श्री हरिभक्तपरायण प्रताप महाराज शिंगारे.
रंगी रंगी रे श्री रंगी 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 रे श्री रंगी अभिलाष
हॅलो रंगी रंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाच ठेवणे
धरसी अभिनाश ध्वनी नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष धनी अंतकणीचा सोयरा तुका मने विठू धरा शरीर जायाचे ठेवणी धरसी अभिलाष धनी विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगाको प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजे हृदीक प्रदेशम् विरीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हा पायावरी
परी झळके की हा पद्मकारू माता पारुके तो जीवाची परी तुके महेशेची एवढेची महिमेची करणे कावाच्या बळे मानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत से कि उता कल्पतरुवरी फुलोरा काय सेने पाहुणेर क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवास देव चंदनाते काहीसे निचरचावे अमृताते केवते रंधावे का गगनावरी उभवावे घडे केमे तैसे श्री गुरुचे महिमान आखणित के असे साधन हे जाणून मियान मन निवांत केले सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निगरना तुमच्या लागलो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवले धरसी अभिलाष प्रस्तुत प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त असणारे स्वतःच्या संसारात तुळशी पत्र ठेवून जगाचा संसार हितकारक व्हावा जगाच्या संसाराला उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराया उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट साधा सोपा मानवी देहाला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराया मानवी देहाला शिकवण देतात की बाबा ज्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये तुम्ही रंगा असा जगद्गुरु तुकोबाराय मौलिक सल्ला किंवा उपदेश आम्हाला या ठिकाणी करतात विठ्ठल वक्त्याचं कुठल्याही आद्य कर्तव्य असतं म्हणून सांगावं लागतं. आज या ठिकाणी आपल्यातून आज गेली 15 दिवस पूर्ण त्यांना होत आहे. रूपाबाई सकाराम चव्हाण वैकुंठवासी म्हणून अथंत दुःखाचा या ठिकाणी आज दिवस आहे आणि तो भर काढण्याकरता आज या ठिकाणी हरिनाम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून खरोखर बोलायचं म्हटल्यानंतर महाराज एखाद्या कुटुंबातून जर खरोखर घरात जरी म्हातारी माणसं जरी झाली पण अनुभवाची व्यक्ती ज्या वेळी आमच्यातून निघून जाते ना खरोखर त्यावेळी आम्हाला मात्र फार दुःख होत असतं. म्हणून
रोज आता काय त्यांचा परिचय देण्याची गरज नाही, प्रत्येकाला ज्ञात आहे. म्हणून रोज सर्वांसोबत उठत बसत हसत अगदी आनंदामध्ये राहत असणाऱ्या बाई आज आमच्यातून अचानक खरोखर देवाचं त्यांना बोलवून आलं आणि ते आपल्याकडून निघून गेल्या. म्हणून आज या ठिकाणी गोड जेवणानिमित्त कीर्तनाचं आयोजित केलेलं आहे. वास्तविक जर पाहायचं म्हणलं निसर्गाचा महाराज नियमच आहे. ज्या ठिकाणी मानवाचा या ठिकाणी जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर त्याच्यासोबत त्याच्या मृत्यूचा सुद्धा जन्म निश्चित असतो. लक्षात ठेवा, हे विसरता प्रत्येकाला कामा नये. ज्यावेळी मनुष्य जन्माला आला हा निसर्गाचा नियम, त्याला या ठिकाणी जावाच लागतं. महाराज याच्याही पलीकडे सांगतात, तुमचं आमचं तर या ठिकाणी काय महाराज बोलायची गरज आहे. अवतारी पुरुष या ठिकाणी आलेले सुद्धा अशा अवताराला आलेल्या पुरुषाला देखील या ठिकाणी थांबावं लागलं नाही. मग तुमची आमची कुठं करत आहे. महाराज म्हणतात ना, येत नाही उराल्या अवतार येरते पामर जीव किती. म्हणून प्रत्येक जीव या ठिकाणी असू द्या, मुंगीपासून तो ब्रह्मापर्यंत असू द्या, प्रत्येक जीवाला या ठिकाणी जाणं आहे निश्चित आहे. म्हणून कधी कधी माणसानं एकांतामध्ये जाऊन विचार केला पाहिजे. आता बऱ्याच माणसाला अभिमान झालेला असतो, मानवी देह या ठिकाणी जन्माला आम्ही आलोय, पण लक्षात ठेवा कशा करता आलो हे मुळीच आम्हाला त्याचं ज्ञान अजून झालेलं नाही. फक्त आम्ही जन्म घेतला आणि जन्म घेऊन जशा तसा आम्हाला भगवंतानं देह दिला तो आम्ही धारण केलेला आहे. पण बऱ्याच माणसाला अज्ञानाची भुरळ पडल्यामुळे त्याला माहीतच नाही मी मरणार नाही, अशी त्याला शाश्वतीच नाही. महाराज लक्षात ठेवा, कधीतरी एकांतामध्ये जा आणि एकांतामध्ये बसल्यानंतर कधीतरी स्वतःच्या नावापुढे कधीतरी वैकुंठवाशी कैलासवाशी लावून पहा, त्यावेळी तुम्हाला मात्र वैराग्य घडेल. हो, अन्यथा माणसाला माहीत नाही. प्रत्येक जीवाला या ठिकाणी जाणं आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़े कोई बंदा जंजीर. प्रत्येकाला या ठिकाणी जाणं आहे. महाराज तर सांगतात ना, उपजल्या पेंडा मरण जगाते, उपजल्या पेंडा मरण जगाते. महाराजांना वर्णन केले, तैसे नीचे शरीरे शरीराये न सरे किंबहुना निर्धारे शरापुढे. प्रत्येक जीवाला जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी जाणं आहे. म्हणून महाराजांना आजच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाच ठेवणे घरिसिया विलास. महाराज म्हणतात
बाबा हो महाराजांना असा मौलिक सल्ला आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला जर रंगायचा असेल त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा. खरोखर तो वास्तवातला तुमच्या जीवनाला आलेला तो खरं जीवनाला तो रंग देणारा सुगंध आहे. तुम्ही तशा पद्धतीने रंगा. संसारामध्ये महाराजांना पतंगाची उपमा दिली. पतंग या शब्दाचा अर्थ उडवायचा पतंग नाही. पतंग या शब्दाचा अर्थ महाराज एका किड्याला पतंग म्हणतात. जसा तो पतंग नावाचा किडा ज्यावेळी अग्नी त्याला दिसतो त्याला वास्तवात वाटतं काहीतरी खाण्यासारखं मोठं फळ किंवा काहीतरी आहे, त्याच्यावर तो झडप घालतो आणि त्याचा नाश पावतो. तशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी संसारात असता. पतंगासारखं जीवन जगू नका. तुम्हाला जर रंगायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा असं महाराज अभंग चरणात वर्णन करतात. महाराज पुढे सांगतात बाबा हे शरीराकरता तुम्ही अभिलाष धरून बसतात हे निघून जाणार आहे. या ठिकाणी हे शरीर राहणार नाही का? हे शरीर नाशवंत आहे. याचा करता करता तुम्ही का अभिलाष धरला? हो शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. याचा तुम्ही अभिलाष धरू नका. या ठिकाणी या शरीर या ठिकाणी सोडायचंय. नाश पावणारे शरीर शरीर आमचं नाही. शरीर हे पंचमहाभूतांचं आहे माहिती आहे महाराजाला. म्हणून या शरीराचा सुद्धा नाश होणार आहे. महाराज तृतीय चरणामध्ये म्हणतात बाबांनो रात्रंदिवस आम्ही खटापट ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी ह्याची डोक्यावर करता दिवस रात्र आम्ही अहोरात्र झटपट करतो. हो धडपड करीत राहतो ज्या परिवाराकरता ज्या संसाराकरिता रात्रंदिवस हो ज्या मुलाकरता ज्या पत्नी करता महाराज म्हणतात त्याच्याकरता फार आम्ही खटपट करतो. पण महाराज म्हणतात नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. हे क्षणाचे फक्त तुम्हाला या ठिकाणी शाश्वत आहे. अन्यथा तुम्हाला हे क्षणभर सुद्धा सुख देणारी माणसं नाहीत. म्हणून या परिवाराचा सुद्धा तुम्ही अभिलाष धरू नका. तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल ज्यावेळी तुम्ही संकटावेळी ज्यावेळी सापडतात ना तुम्ही ज्यावेळी तुमचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळी ती मात्र तुमची पत्नीही तुमची सहायता करीत नाही. तुमचा पुत्रही तुमची सहायता करीत नाही. कोणीच सहायता करीत नाही. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल तो भगवान परमात्मा. म्हणून महाराजांना सांगितलंय अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे पिटू धरा शरीर जायाचे ते म्हणे धरसी अभिलाष जने. असा अभंगाचा सरळ सरळ भाव. विढाला 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 घेतलेला आहे महाराजांचा अभंग. आणि खरोखर आजच्या या कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी गुरुजन मंडळी आहेत. सर्वप्रथम जर उपस्थिती कोणाची असेल तर या ठिकाणी हरिभक्त पारायण नाना सुद्धा आलेले आहेत. ठोंबरे महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोड पद्धतीचं अख्ख्या महाराष्ट्राला ढवळून काढण्याचं काम या ठिकाणी नानांनी हाके मामानी आणि ठोंबरे महाराजांनी केलेलं आहे. वारकरी चालीचा ठेवा जर आपल्याला खरोखर पाहायचं म्हणलं तर आज आम्ही नानाकडे त्यांच्याकडे पाहावं अशा पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीचं महाराजांचं या ठिकाणी गोड पद्धतीचं असं लागलं आहे. आमचे राम काका या ठिकाणी आहेत. आमचे चिंचवणचे महाराज आहेत. चिंचाळेचे काका आहेत. आदी करून सर्व गावातली भजनी मंडळ उपस्थित या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. सर्व माता मावल्या या ठिकाणी बऱ्याच लांबून लांबून काही पाहुण्या आल्या. सगळ्या पाहुण्या ओळखीच्या आरणवाडीच्या काही पाहुण्या बऱ्याच पाहुण्या माझ्या सगळ्या या ठिकाणी ओळखीच्या प्रत्येकीच्या गावाला गेलेलं आहे. का तर दिंडीच्या योगानं सगळ्या दिंडीमध्ये असल्यामुळं आज प्रत्येकीचं कुणाचं नाव घेणं गरज नाही. एकाही माता मावलीला काय राग येणार नाही असं मला माहिती आहे. त्यामुळे सर्व आधी करून आबा बसलेले आहेत. काका आहेत. आपले दादा आहेत. सर्व भाऊ या ठिकाणी. आणि हरिभक्त पारायण खरोखर ज्ञानांचा जर आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर ज्यांच्याकडे अथांग असं ज्ञान आहे भरपूर ज्ञान आहे असे असणारे ज्ञानेश्वरी पाठक या ठिकाणी आपले दिगंबर महाराजांची सुद्धा उपस्थित या ठिकाणी कीर्तनाला झालेली. आधी करून सर्व मृदंग महर्षी आपल्या शेजारच्या गावाचं म्हणजे आपल्याच गावाचं भविष्य असं म्हणायला काही हरकत नाही. आमचे भरत महाराज आपलं प्रताप महाराज शिंगारे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. पण आधी करून आपले गावचे शिष्ट म्हणून सगळ्यांचा या ठिकाणी नाव उल्लेख न करता मी माझा अभिनय सुरुवात व्हायला नेमकंच लाईट जायला त्या दिवशी लाईट गेली ना.
आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबांनो, जीवनामध्ये तुम्हाला जर रंगायचं जर असेल, अशा रंगामध्ये रंगा जेणेकरून तुमच्या आयुष्याचा बेरंग नाही झाला पाहिजे, तुमच्या उलट आयुष्याला रंग आला पाहिजे, असं महाराज आपल्याला सांगतात. हो, म्हणून साधू संतांचं येणं, साधू संतांचं या ठिकाणी येणं हे आपल्याला केवळ उपदेशाकरता साधू संत या ठिकाणी येत असतात. महाराज म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्तया, किंवा येते उपकारासाठी आलो गरजा वैकुंठी. म्हणून साधू संतांचं येणं हे आपल्या करता हे चांगलंच आहे. महाराज उपदेशाकरता साधू या ठिकाणी येत असतात. आणि जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी आल्यानंतर महाराजांच्या निर्दनाश आलं. महाराजांनी या समाजाकडे पाहिलं आणि समाजाकडे पाहून महाराजांनी सांगितलं, हा धृत मार्गाला समाज निघाला, या समाजाला देव कळत नाही, काही कळत नाही, अज्ञानाच्या मार्गाला हा समाज लागलाय आणि हा समाज कुठेतरी आज या ठिकाणी डुबल्या जातोय. म्हणून महाराजांनं तुम्हाला असा मौलिक या ठिकाणी उपदेश केलाय, बाबांनो, तुमच्या जीवनाचा जर खरोखर बेरंग व्हायचा नसेल तर तुम्ही भगवान परमेश्वराच्या त्याच्या रंगामध्ये रंगा, असा आपल्याला मौलिक संदेश केलेला आहे. हो, महाराज सांगतात, अरे ज्या रंगामध्ये तुम्ही रंगायचं त्या रंगामध्ये तुम्ही रंगला नाहीत अशी महाराजांची मुळीच इच्छा नाही. आणि ज्या रंगामध्ये तुम्ही रंगावं जेणेकरून तुमच्या आयुष्याला रंग येईल अशी महाराजांची इच्छा आहे. पण समाज त्या मार्गाला चलत नाही. समाजानं वाईट दिशा धरली, ज्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी राहायचं आहे, आम्ही अजिबात त्या रंगामध्ये रंगलो नाही आणि इतर रंगामध्ये आम्ही रंगून बसलो. जीवनाचा बेरंग झाला, आयुष्याचा पुसट झाला. महाराज आयुष्य निघत 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 आलं तरी आमच्या जीवनाला रंगच अजून आलेला नाही, इतकं आमचं जीवन बेरंग झालेले. महाराज किती रंगाने आम्ही रंगून गेलो. महाराजांना फार आम्हाला कठोर भाषात पुढं भाषण केलेलं आहे. महाराज सांगतात, काही माणसं अशी झालीत, काही माणसाचा जर विचार जर केला, महाराजांना या ठिकाणी महाराज आले आणि महाराजांना पाहिलं, मुंगीपासून तर ब्रह्मापर्यंत पाहिलं तर महाराजांच्या निर्दनाश आलं की बाबा, मुंगीपासून तर ब्रह्मापर्यंत जर विचार केला असा एकही जीव जगद्गुरु तुकोबाराला दिसला नाही, तो जीव रंगलेला आहे. म्हणून प्रत्येक जीव रंगलेला आहे. फक्त रंगण्याचं क्षेत्र महाराज प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येक जण या ठिकाणी रंगलेत, प्रत्येक जण या ठिकाणी रंगून गेलेत. फक्त काही जणांचं रंगण्याचं क्षेत्र वेगळं आहे. काही माणसं व्यसनात रंगले, काही माणसं स्त्रियामध्ये रंगले, काही माणसं संसारामध्ये रंगले, काही माणसं जीवनभर आयुष्याची फॅशन आणि व्यसन करण्यामध्ये काही रंगले. बरेच जण रंगलेत, पण प्रत्येकाचं रंगण्याचं क्षेत्र हे वेगळं आहे. हो, म्हणून महाराजांना अशा लोकांकडे पाहिलं आणि महाराजांच्या हृदयामध्ये कळवळा जागत आला. महाराज म्हणतात ना, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करीन किव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलंय. प्रत्येक जीव या ठिकाणी रंगून गेलेले. बाबांनो, म्हणून तुम्हाला रंगायचं असेल तर माझ्या भगवान परमेश्वराच्या रंगामध्ये रंगा. सदैव महाराजाला इथं वाटलं, पण अशा गोष्टीचं बऱ्याच लोकांना ज्ञान होत नाही. आम्ही रंगावा कोणी क्षेत्रामध्ये असं कळतच नाही. एवढे अधीन माणसं झाली. महाराज जसा जन्म झाला, जसं जन्म झालं, दात पडले, पार हातपाय वाकडे झाले, अंतरुणात काही काही माणसं पडलेत, अंगावर हातपाय वारं गेलोय, तरी सुद्धा त्या अशा माणसाच्या मुखात कधी त्यांना राम शब्द येत नाही. अशीही काही लोक इतके अधीन झालेली माणसं. कशा करता हो? अहो, जन्म ज्या भगवंताने आम्हाला दिलेला होता अशा करता जन्म भजन करण्या, देवी दिला देव भजन कुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अशा पद्धतीनं जीवन याच्या करता दिलं होतं, पण माणसाला हे कळालं का? नाही कळालं. इतकं जीवन आम्ही उद्ध्वस्त करून बसलो जीवनामध्ये. म्हणून एकच ह्याच देहीकडे देवाचे भजन. हो बाबांनो, मानवाचा देह तुम्हाला याच्या करता दिलेला आहे, केवळ आम्ही भजन करावं याच्या करता. पण माणसं ते बाजूला सोडलं, जीवनभर माणसाचं असं झालं. महाराजाला म्हणावं लागलं, विषयी गोंधळ
सांडी पडली सकळ विषयी गोंधळ गाजत असे अशी बरीच माणसं आहेत महाराज. आज सुद्धा मी प्रत्यक्षात मी पाहिलेले काही जणांच्या घरामध्ये देवपूजा सुद्धा अजून नाही. काही जणांच्या घरामध्ये अजिबात देवपूजा अजून सुद्धा होत नाही महाराज. काही घरच्या महिला अजून अशात 11 वाजता सुद्धा उठणार आहेत. मग त्या घरात देव नाही, धर्म नाही, देव धर्म काहीच नाही, सांडी पडले सकळ. महाराज असं सांगतात, ज्यावेळी आम्ही घरातल्या नासक्या तोडक्या मुडक्या ज्या वस्तू असतात आम्ही सांडीला फेकून देतो, त्याचा काय उपयोगाला येत नाही. तशा पद्धतीने काही घरामध्ये लोकांनी देव धर्म हे सांडाला फेकून दिलेले. कधी त्यांच्या जीवनात त्यांची पूजा नाही, काही नाही, त्यांचं आचरण नाही. लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये कधी भगवंताचं पूजन होत नाही, एक क्षण देखील सुद्धा लक्ष्मी या ठिकाणी वास करत नाही, विसरता कामा नये. लक्षात ठेवा, सदैव त्या घरामध्ये रोज तरी भांडणं होणार, काहीतरी पीडा येणार, हे माणसाला कळणं गरजेचं आहे. इतके विषयामध्ये रंगून गेले, एवढे विषयामध्ये रंगले, फार त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं महाराज. एवढे काही लोक विषयामध्ये तरंग झालेली माणसं आहेत, मग यांच्या जीवनाला कसा रंग येणार? विचार केला पाहिजे बाबा. काही ठिकाणी आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात, गुरुजी सांगतात की बाबांनो, महाराजाला आता काही माणसाला वाटतं की संसार हा फार बरा आहे. लक्षात ठेवा, परमार्थाची आणि संसाराची व्याख्या आम्हाला गुरुजींनी सांगितलेली फार गोड आहे. अख्ख्या कीर्तनात एवढी जरी मला वाटतं व्याख्या कळाली तर मला वाटतं कीर्तन या ठिकाणी सपवलेलं असं मला वाटतं. फक्त ध्यानात लक्षात ठेवा, जेणेकरून आधी महिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. संसाराची व्याख्या, संसार म्हणजे काय तर प्रत्येकाला माहिती. संसार म्हणले तर बरेच माणसं म्हणतील की लेकर जन्माला येणे, असं होणं, घर बंगला, याला संसार म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, संसार या शब्दाचा अर्थ आहे जन्म आणि मृत्यू, याला खरोखर संसार म्हणतात. विठ्ठल ऐका, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न. संसार या शब्दाचा अर्थ असा आहे, खरोखर संसार आणि परमार्थाची जगद्गुरु तुकोबारायांनी व्याख्या करून त्याचं प्रमाण सुद्धा आहे. महाराज म्हणतात, ज्यावेळी आम्ही संसारामध्ये त्या ठिकाणी संसार करत असताना महाराजानं गाजराची उपमा दिलेली आहे. ज्यावेळी तुम्ही आधी गाजर खातात, लक्षात ठेवा, आधी गाजर खाल्ल्यानंतर गाजर कसं लागतं? गोड लागतं. लक्षात ठेवा, गाजर खाणं झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पाणी पिऊन बघा, कसं लागतंय गाजर? पुन्हा कडू लागते. लागतंय का नाही? बऱ्याच जणांना अनुभव, गाजर खाल्ले नाहीत का कोणी? प्रत्येकानं गाजर खाल्लेले. मला मग अनुभव काय? प्रत्येकाने बोलत चला. गाजर खाल्ल्यानंतर सुरुवातीला महाराज गाजर गोड लागतं, पाणी पेल्यानंतर ते कडू लागतं. ही महाराजानं संसाराची व्याख्या केलेली आहे. संसारामध्ये सुरुवातीला तुम्हाला फार बरं वाटतंय, नवीन नवीन लग्न झाल्यानंतर किती बरं वाटतंय बरं? वर्ष होऊ द्या, फार बरं वाटतंय. पुन्हा 2 वर्ष होऊ द्या, पुन्हा थोबाड कसं होतंय बायकोचं, 3 वर्ष जाऊ द्या, 4 वर्ष लेकरं होऊ द्या. लेकरं झाल्यानंतर नातून आल्यानंतर उलट पिशवीन लागला दिंडीला. ही संसाराची व्याख्या. लक्षात ठेवा, हे संसारातलं जीवन आहे. गाजर खाल्ल्यानंतर तुम्हाला हे सुरुवातीला गोड लागतंय आणि नंतर पाणी पिल्यानंतर तुम्हाला फार कडू, तसा पश्चाताप आहे. आणि त्या पद्धतीनं परमार्थ आहे का? सुरुवातीला तुम्ही आवळा खाल्लाय का? कसा लागतो आवळा? तुरट लागतो. आणि त्याच्यावर पाणी पिऊन बघा बरं, कसं लागतंय पाणी? गोड लागतंय. तसं महाराज, परमार्थ हा तुम्हाला, परमार्थात तुम्ही येत असताना सुरुवातीला तुम्हाला परमार्थ तुरट लागेल किंवा कडू लागेल, आणि काही दिवसानंतर त्याच्यातला अनुभव आल्यानंतर तुम्ही पाणी पिऊन बघा, तुम्हाला गोड लागेल. त्याच पद्धतीने असा परमार्थ म्हणजे आवळ्यासारखा आणि संसार म्हणजे गाजरासारखा. विठ्ठल लाईट घे सुंदर या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा योग प्राप्त झालाय. आणि 4 दिवसात म्हणजे आमच्या अशी बरीच बेजारी झालेली की आवाज सुद्धा बाहेर येत नाही. काल भाजनातून अर्ध्यातूनच उठून घेतो महाराज. हो, अशा पद्धतीनं म्हणून महाराजानं अशी संसाराची आणि याची व्याख्या केलेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, जीवन जगत असताना तुम्हाला काही गोष्टी कशा पद्धतीनं करावा, काही गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे. आयुष्यभर आम्ही विषयामध्ये गोंधळत राहिलो. अशा पद्धतीनं मग विषय पंचीकरण ग्रंथामध्ये वेदांत भागामध्ये असा वेदांत या ठिकाणी कळणार नाही. मी सांगण्याचा प्रयत्न थोडाही करणार नाही. वेदांताचं कीर्तन हे आळंदीला असतंय. इथं जर सांगलं तर प्रत्येक जण या ठिकाणी झोपीला जाणार आहेत मला माहिती. म्हणून वेदांत भाग न सांगता तरी थोडासा आपण अभंगाला स्पर्श करून, अभंगाची विसंगती न होता त्याला आपण स्पर्श करून थोडा अभंगाचा सारांश अगदी मराठी भाषेमध्ये सोडण्याचा प्रयत्न. पंचीकरणामध्ये अशा आलेले 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. महाराजांना त्या ठिकाणी श्रीमद गुरूंना असं वर्णन केलेलं आहे. हो, लक्षात ठेवा,
तुमची उपमा घेऊन प्राण्याला उपमा त्या ठिकाणी विषयामध्ये माणसं कसे रथ होतात लक्षात ठेवा. म्हणून विषयामध्ये शब्द, या शब्दामध्ये शब्द विषयामध्ये हरिण नावाचा जो या ठिकाणी मृग त्याला म्हणावं. ज्यावेळी हरिण इतका शब्द विषयामध्ये बोलून जातो महाराज, हरिणाला ज्यावेळी बिन वाजवत असताना स्वरामध्ये बिन वाजवल्यानंतर हरिणाला असं म्हणतात की फार गायन हे आवडतं हरिणाला. अशा पद्धतीने म्हणून काही भिल्ल लोक हरिण पकडण्याकरता वनामध्ये जातात आणि कसं पकडतात माहितीये का, अशी अगदी स्वरामध्ये बिन वाजवतात. जसा त्या बिनाचा आवाज त्या हरणाच्या कानावर पडतो त्या दिशेने हरण धावतोय, जसा आवाज येतोय त्या दिशेने धावतो, इतका देहबान होतो तो हरिण. आणि जसा आवाज येईल त्या ठिकाणी खाली बसतो, त्या ठिकाणी खाली बसतो आणि जवळ 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 येत असताना भिल्ल त्याच्यावर जाळी टाकतात आणि जाळी टाकून त्याला पकडतात. अरे मरणाच्या दारामध्ये हरणा तू टेकला तरी तुला कळत नाही, जाळ्यामध्ये फसतोय महाराज. आणि बिन वाजवली तरी हरण उठत नाही. ते भिल्ल त्याला बाण मारतात आणि बाण मारला तरी हरिण आपला प्राण सोडतो, तरी त्याच्यातून तो विषय सुटत नाही. पहा, हरिणाला म्हणावं लागतं. हो, हरिण म्हणतो, हो, जब तक शरीर में प्राण तब तक बीन बजाते जाना. हो, अशा पद्धतीने माझ्या शरीर जोपर्यंत प्राण आहे तब तक तुम बीन बजाते जाना. अशा पद्धतीनं हरिण त्या ठिकाणी म्हणावं आणि त्या विषय शब्दामध्ये एवढा शब्द विषयामध्ये तो इतका रत झाला, स्वतःच देह त्याला विसरलेला, नादे लुप्त झाला मृग, देह विसरला अंग. अशा पद्धतीनं हरणाचा त्या शब्द नावाच्या विषयामध्ये लागून त्याचा नाश झाला, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने म्हणा हरिण हा एवढा त्याच्यामध्ये गुप्त झाला. त्याच पद्धतीने महाराजांना आम्हाला हरणाची उपमा दिलेली. संसारामध्ये इतके शब्द आमच्या कानावर पडतात, एवढी बायको आम्हाला शिव्या देते तरी लांड्या कुत्र्यावाने तिथंच माणसं शेपटी घोळतात. महाराजांना असं कष्ट सांगितलंय, जिवंतभर आम्ही ज्या बायकोच्या गोष्टी, नवीन लग्न झालं महाराज ऐका, मग काही बी महाराज म्हणा आता बायको नवीन नवीन झाल्यानंतर महाराजांनी एवढे त्या बायकोनं नवऱ्याला वेळ केलं, एवढं केलं. अहो साखर संपली साखर घेऊन या, गहू संपले गहू घेऊन या. महाराज गहू आता दोघाला किती लागायचे, पण तिला अशी सवय होती भरपूर गहू घ्यायची आणि म्हणायची गहू संपले, बाकीचे गहू ती विकरून टाकायची, विकल्यानंतर त्याचे पैसे जमा करायचे. कटाळून गेला महाराज, कटाळून गेला, कटाळून एवढा बायकोच्या अधीन झाला, एवढा बायकोच्या अधीन झाला. मला असं तर वाटतंय खरोखर नवऱ्यानं बायकोच्या अधीन होऊच नाही, आणि जो झाला त्याचं जीवन खरोखर व्यर्थ जीवन आहे. मी नाही सांगत, महाराजाचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात एवढ्या बायकोच्या मोहामध्ये पडला, जिवंतपणीच बायकोने त्याला गाढव केलं. मी सांगत नाही, महाराजाचा 7व्या क्रमांकाचा गाथ्यातला अभंग आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावारी नरका गेला, मेल्यावारी नरका गेला, जिवंतपणे त्याला पाहिलं गाढव केलेले महाराजाचं प्रमाण आहे. आपण शब्द काय आपल्या राजाने लिहिलेलं का ते अजिबात नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेल्यावरी नरका नेला. अशा पद्धतीनं म्हणून जिवंतपणे बाईनं नवऱ्याला गाढव केलेला असतं. म्हणून बरेच गाढव असे त्याच्यातून ते सावध झालेले नाही. हो, त्यांना कळालं पाहिजे. अशा पद्धतीनं शब्द विषयामध्ये हरणाचा नाजाला शब्द रूप सांगितला महाराजांना. रूपाचा विषय या ठिकाणी असा आहे, पतंगादित्य आलिंगन तिथे तयाशी अचूक मरण महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. ज्यावेळी त्या भोंग्याला दिवा असला तरी त्याला कळत नाही, त्या दिव्यावर झडप घालतं, त्याला वाटतं काहीतरी खाण्याकरता आहे, त्या दिव्यावर झडप घातली आणि स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतला. अशा पद्धतीने आम्ही संसारात झालो. ही दुसरी व्याख्या महाराज सांगतात. शब्द, रूप आणि रस ऐका, लक्षात ठेवा बरं का. जीवन जगत असताना हे पंच विषय प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. वेदांताचा भाग आहे तरी लक्षात ठेवा. शब्द, रूप, रस सांगितलंय. रसा या शब्दाचा अर्थ आहे हो, ज्यावेळी मासा, ज्यावेळी भिल्ल मासे पकडत असतात आणि त्याला गळाला थोडासा एक मासाचा तुकडा लावतात आणि तो गळ पाण्यामध्ये सोडला जातो हो, आणि तो मासा त्याला उपमा, तो जो भिल्लानं जे तो मासाचा तुकडा लावलेला असतो, तो माशाचा तुकडा त्याला उपदेश करतो हो, मता मता मेरे लिए मयादा हुआ हो तेरे लिए. उपदेश आहे का रे. मता मता मेरे लिए मयादा हुआ हो तेरे लिए, तो आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है
मांसाच्या लावलेल्या त्या मांसाच्या तुकड्याने त्याला उपदेश करा, येऊ नको रे बाबा. तरी सुद्धा मांस ऐकतो का? नाही. आणि ज्यावेळी त्याला खाण्याकरता येतो आणि खाण्याकरता आल्याबरोबर त्या गळाला तो मासा अडकतो. महाराजाचं प्रमाण आहे, महाराज आमिषाची आशा गळ गिळून मासा फुटून या कसा मरण पावे, अशा पद्धतीनं मग तो मरण पावतो. शब्द स्पर्श रूप असे 3 विषय झाले. शब्द स्पर्श रूप रस. शब्द स्पर्श स्पर्श या शब्दाचा असा आहे, ज्यावेळी काही माणसं भागामध्ये हत्तीचे दात असं म्हणतात की फार मौल्यवान आहे आणि त्याला बरीच किंमत आहे महाराज. म्हणून काही भागामध्ये हत्ती कसा पकडी देत माहिती आहे? हत्ती बलाढ्य प्राणी आहे, तो कुणालाच पकडता येत नाही, म्हणून एका कागदाची हत्तीने तयार करतात आणि हत्तीने तयार केल्यानंतर एक भला मोठा खड्डा करतात आणि त्या खड्ड्यावर अशी आडवी लाकडं टाकतात आणि त्याच्यावर महाराज असं गवत काही टाकल्या जातं आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे हत्तीने लावू बघता असं सांगतात. शास्त्र सांगते हत्तीच्या अंगात काम जास्त असतो आणि हत्तीने लाव पाहिल्याबरोबर हत्ती धावत जातो आणि तिला स्पर्श करताना त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि पेडल्यानंतर त्याला बरेच दिवस कोणी बघत नाही, तिथं त्याचा नाश होतो, तो मरण पावतो. अशा पद्धतीनं स्पर्श विषयामध्ये माणसं रत झाले. महाराजांनी 4 लास्ट आहे का गंध. गंध म्हणजे अशी काही भुंगा. भोंगा एवढा महाराजाला त्याला स्वाद असतो मकरंदाचा. सूर्य विकासिनी नेते चंद्रकळा काही ते कोकळ वसंतेशी. अरे सूर्याचा अस्त झाला तरी त्याला माहित नाही, महाराज घरची वाट पाहतात. एवढा त्याच्यामध्ये रथ होतो त्या भोंग्या. त्या फुलामध्ये त्याचा मकरंद सेवन करण्याकरता काही हत्ती येतात. आता सूर्य विकासन ज्यावेळी असताना झालं फुल हे मिटल्या जाते, त्याच्यात भोंगा बसतो, त्याला फुल मिटतंय तरी त्याला कळत नाही महाराज सुवासाच्या पुढे तो मिटून जातोय. हत्ती येतात, ते फुल सोडीमध्ये घेतात, पायाखाली तुडवतात, त्याच्यात नाश होतो. महाराजानं प्राण्याला व्याख्या केलेली नाही, फक्त प्राण्याची त्याच्यात नावं घातली. तुम्ही आमचं जीवन असंच आहे. काही जण गंधामध्ये बोलून गेले, काही जण प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक जण विषयामध्ये रंगलेले. महाराजांना सांगितले हो. आणि बऱ्याच जणाला विषय या ठिकाणी येतो, गोंधळ आम्हाला बरा वाटतोय हो. अनेक या ठिकाणी आम्ही जन्माला आलो, हे सुख आम्हाला भोगताना इथं फार बरं वाटतंय. बायको संग राहणं, संसार करणं, लेकरं बाळ अगदी बरोबर वाटतं महाराज, लक्षात ठेवा. पण महाराज म्हणतात इथं उपभोग घेताना फार मजा वाटते, पण याचं कोण पुढे भोगणार हे तुम्हाला कळतंय का? महाराजाचं प्रमाण आहे, विषयाचे सुख हे देवाचे गोड, विषयाचे सुख हे देवाचे गोड, विषयाचे सुख हे देवाचे गोड, हे विषयाचं सुद्धा आम्हाला इथं बोलताना बरं वाटलंय. पण पुढे त्याचा फार पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. लक्षात ठेवा, पुढे विचारलं जातं काय केलं इथं जन्माला मी घातलं होतं, सांग काय केलं इतक्या दिवस. प्रत्येकाला विचारले महाराज. मग थोबाड त्याच्या पुढे घेऊन आमच्याकडे काहीच उत्तर राहत नाही. मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, बहुसाल या शब्दाचा अर्थ असा आहे
जोपर्यंत तुमच्या मुक्तीचा मार्ग जवळ येत नाही, जोपर्यंत तुमचं कर्म त्या ठिकाणी संपत नाही, तोपर्यंत तुम्हाला यमाचे फटके घ्यावे लागतात. ते तसे फटके नाहीत महाराज. आशी पत्र तरुवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पाकी तप्त भूमीवरी चालविती पाय अग्निस्तंभ बाह्य कवटाळविती मग रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमा यम धर्म नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढी ती कुडी प्राणा. हो ओढाळ सापडे जैसा धाना चोर यातना अतिरे. किती अवघड आहे महाराज. मग का लोकांना कळत नाही? इतक्या यातना दिलेल्या गरुड पुराण कधी वाचलंय का? मग एवढ्या यातना इथं तुम्हाला महाराज बऱ्याच जणांना बरं वाटतंय उपभोग घेताना. आमचे गुरुजी सांगत असतात मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न लोकांना जर कळत नसेल तर प्रत्येक ठिकाणी एक साधा दृष्टांत दिलाच पाहिजे. हो आमचे गुरुजी आम्हाला नेहमी म्हणत असतात महाराज माणसाला एखाद्या अंगाला खरूच किंवा गचकरणं किंवा नाईटात चट्टा काही येऊ द्या आणि आल्यानंतर माणसं त्याला खाजवत असतात महाराज. खाजवताना किती बरं वाटतंय. कवर बी ते खाजवत वाटतंय का नाही? हो आणि खाजवणं पूर्ण झाल्यावर किती आग उठते हो त्याची. तसंच आहे महाराज. उपभोग घेताना बरं वाटतंय पण पुढे त्याचा फार पश्चाताप आहे म्हणून सावध झालं पाहिजे. हो ऐका एका माणसाचा महाराज अंतकाळ जवळ आलेला होता आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर घरात त्याला 4 पोरं होते आणि 4 पोरं असल्यानंतर आता अंतकाळ जवळ आलाय त्याचा. जीवनभर बाबांनी कधी आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी रामशब्द नाही, कधीच भजनाला नाही, काही नाही. हो जिथं जाईल तिथं म्हातारा जायचं उलटच काहीतरी करून यायचं. भजनात बी गेलं, भजनात गेलं की भजनात भांडण करायचं, कुठंही गेलं पण भगवंताचं कधी नामस्मरण केलं नाही. आणि अंतकाळ त्याचा जवळ आला. आता लेक महाराज परमार्थिक 4 पोरं होते. त्यांना वाटलं म्हातारपणाच्या टायमाला याला तरी महाराज म्हणतात ना हो अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणे सुखा पार नाही असं त्यांना प्रमाण माहित होतं. आणि प्रमाण माहित असल्यामुळं त्याला वाटलं आता अंतकाळच्या वेळेला नक्की आपल्या बाबा हात करायला लागलेत. बाबा हो काहीतरी बाबाला बोलायचे, बाबाची बरळी. आता म्हातारपणा महाराज अंतकाळ जवळ माणसाची बोबडी बिबडी चटवळती, काही बोलता येत नाही. त्यांना वाटलं बाबाला काहीतरी बोलायचंय, बाबाला काहीतरी बोलायचं. त्या अर्थी त्यांना डॉक्टरला बोलून घेतलं. डॉक्टरला सांगितलं हो अहो जेवढे पैसे लागतील तेवढे डॉक्टर माझ्याकडून पैसे घ्या पण आमच्या बाबाला फक्त एकदाच वासुदेव केशव हा शब्द म्हणू द्या. हो त्याला वाटलं हो पैसे द्यावे लागतील. त्यानं सांगितलं एका इंजेक्शनाचे 5 लाख रुपये द्यावे लागतील. हो मला तयार आहे फक्त आमच्या बाबांनी वासुदेव केशव एकदाच म्हणावा आणि म्हणल्यानंतर आमच्या बाबाला नक्की मुक्ती मिळेल. त्या पोरांनी परमात्म्यानं सांगितलं हो पण बाबाला तुमच्या मी औषध देणार पण 1च मिनिट तुमचे बाबा बोलतील लक्षात ठेवा. 1च मिनिटात फक्त वासुदेव केशव म्हणू द्या. हो सांगितलं आणि म्हातारा आता बरोबर होतो. त्याला वाटलं म्हणायचं होतं काय की डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दिल्या बरोबर महाराज म्हातार उठलं आणि म्हातार उठल्यानंतर हो लेक म्हणले बाबा 1च मिनिटाचं आयुष्य तुम्हाला म्हणा वासुदेव केशव, म्हणा वासुदेव केशव. म्हाताऱ्यानं पोराला सरक बाजूला. किती वेळ झालं तुला सांगतोय बाबा तिकडं पलीकडं वासरू किरसुनी खातय म्हणून मला ते सांगायचं होतं. कह्याचा वाशन कह्याचा केशा कायचं काय म्हणला मगापासून मी तुम्हाला हात करायला म्हणला तिकडं वासरू किरसुनी खातय. हो महाराज आता तरी सांगा. अरे अंतकाळ जवळ आला तरी माणसाचे विषय सुटले नाही. संसारातली ही संसाराची आसक्ती विढाला विढाला. म्हणून अशी माणसं काही या ठिकाणी रत झालेली तरी बाबा जीवन आयुष्यभर त्यांना गमावलेलं आहे. कधी त्यांच्या आयुष्याला रंग येणार महाराज? असं जर जीवन आमचं वर्तवर हो वाया जर चाललं असेल संसारामध्ये कुणी सुद्धा आजपर्यंत सुखी झालं नाही. महाराज म्हणतात 14 चौकड्या लंकनाता 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले मृत्यूपंता मागे सर्वथा नुरलेची. अरे मना शोक करीसी किती हे तव मायाची धन संपत्ती आयुष्य भविष्य कोणाची हाती हे अवघ्यांती जाय जणे. महाराजाचं दुसरं वासुदेवातलं प्रमाण आहे. संसार सार नोहे माया मृगजळ भास
क्षणात भ्रांतियाचा काय विश्वास घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास सावधान नरहरी मालोचरणीचा निज ध्यास. हो महाराज, अशी महाराजांना अनेक प्रमाण दिले. बऱ्याच जणांना पाठांतराचे प्रमाण माहीत असतात, पण आपण जरा वेगळे वेगळे प्रमाण. हो महाराजांना अनेक प्रमाण. नाटामध्ये तर काय वर कोण सुख धरिले संसारी वसे गर्भी मातेच्या उदरी 184 येवनी द्वारी झालो भिकारी याचक. महाराज अजून प्रमाण देतात नाटक. म्हणून रुसलो संसार सर्पहा विखार पांढरा तुझसी अंतरे दातारा याचे दावेदार निमित्त. हो प्रमाण दिले महाराजांना. हो कोणीच आजपर्यंत सुखी झालेलं नाही, म्हणून संसार तुमच्या जीवनाचा बेरंग करणार आहे, रंग तुम्हाला येणार नाही. म्हणून रंगायचं जर असेल तुम्हाला असा साध्या सोप्या पद्धतीचा जीवनातला तोच रंग आहे. कितीही तुम्ही रंगण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आयुष्य तुमचं बरबाद जर तुम्ही व्यसनामध्ये केलं. काही माणसं फॅशन मध्ये गेले, काही माणसं स्त्रियाच्या नादामुळे गेले. महाराजांना 5 व्याख्या मांडलेल्या आहेत ना. हो आयुष्यभर व्यसन 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 करीत राहिलो, दारू पित राहलो. हो कधी कळालं नाही महाराज, कधीतरी वाटलं हो आता बरीच तरुण पोर आहेत, गाड्या फार काही अंगामध्ये मस्ती चढलेली असते, दारू पिऊन रस्त्याने गाड्या चालवतात महाराज फार. पण कधी विचार केला का हो घरचे आमचे कोणीतरी वाट पाहणार आहे? कधीतरी नवऱ्यानं कधीतरी विचार केला घरामध्ये माझे लेकर आहेत, बाळ आहेत, माझी पत्नी, कधीतरी मी दारू करते तो, असं कधीतरी त्याने विचार केला पाहिजे. मानव म्हणून ज्याला खरोखर कधीतरी क्षणोक्षण हाची करा कुठेतरी बसून जो माणूस विचार करतो त्यालाच माणूस म्हणण्याचा मला वाटतं अधिकार आहे. ज्या माणसाच्या मनामध्ये जर विचारच येत नसेल तर त्याला माणूस कसं म्हणावं? महाराजाचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात हो विचारा वाचून न पाविजे समाधान. विचार केला पाहिजे गड्या, म्हणून कुठेतरी बसून आणि माणूस म्हणून जन्माला आले ना. हे कधीतरी विचारा. बरीच माणसं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली, म्हणून आमच्या जीवनाचा रंग बेरंग झाला. काही साधक तुकोबारायाकडे गेले आणि तुकोबारायाकडे काही साधक मंडळी गेल्यानंतर तुकोबारायाला प्रश्न केला, तुकोबाराया हो जीवनभर आम्ही रंगात रंगत राहिलो, पण आयुष्यभर आमच्या जीवनाला रंग आलाच नाही हो, आमचं जीवन बेरंग झालंय. महाराज सदैव तुम्ही विना घेतात, सदैव तुम्ही भजन करतात, तुमच्या चेहऱ्यावर कसं काय एवढा आनंद? सदैव तुम्ही कसं काय हसतात, सदैव तुम्ही कसं काय इतकं आनंदी राहतात? काय तुम्ही असं साधन करतात की जेणेकरून तुमचं जीवन इतकं उज्ज्वल आहे? अहो आमच्याकडे संपत्ती, आमच्याकडे भरपूर धन दौलत आहे, गाड्या बंगले इस्टेट बायको सगळंच असून सुद्धा आमचं जीवन असं बेरंग का वाटतंय? आयुष्याचा रंग आमचा पुसट झालेला आहे. महाराजांना सांगितलं तुम्हाला वाटत असेल ना, हो तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनाचा बेरंग व्हावा नसेल तर तुम्हाला मी एक सोपं सांगून साधू का? महाराजांना सांगितलं अहो आम्ही त्याच्याकरता तर काही करायला. महाराजांना प्रश्न केला, हो महाराज तुमच्यासारखा आमच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, आमच्याही जीवनामध्ये आज आम्हाला वाटलं पाहिजे आमच्या जीवनात असा सुगंध पद्धतीचा रंग याकरता साधन काय? महाराज म्हणतात तुला वाटत असेल ना माझ्यासारखं रंगामध्ये भगवंताच्या रंगायचं आहे तर तू एकच साधन कर. रंगी रंगी रे श्री रंगी
अशा रंगाने तुझ्या जीवनाला रंग येणार नाही, तुझं आयुष्य बेरंग होणार आहे. मग त्याकरता तुला भगवान परमात्म्याच्या रंगामध्येच रंगावं लागेल. हो महाराज, कोण रंगलं नाही हो. समुद्रातून ज्यावेळी 14 रत्न बाहेर निघाले आणि 14 रत्न बाहेर निघाल्यानंतर त्याच्यातून लक्ष्मी नावाचं रत्न बाहेर निघालं आणि निघाल्याबरोबर भगवान परमात्म्याकडे पाहिलं. भगवान परमात्म्यानं लक्ष्मीनं धाव घेतली. हो, पायी दोहायची पात्रता. हो, नव्या अध्यायामध्ये ओवी आलेली, त्याचे वर्णन केलेले महाराजांना. हो, मग सर्वेचे सामने पांडवा. अशा पद्धतीनं लक्ष्मी भगवान परमात्म्याकडे धाव घेतली आणि भगवंताच्या समोर उभा राहिली आणि देवाला सांगितलं, देवा मला तुमच्या गळ्यामध्ये माळ घालायची. त्यावेळी देवानं सांगितलं, सर्व माझ्या पुन्हा माझ्या भक्तांना व्यापून टाकले, कुठं तुला जागा दिसणार आहे. देवानं सांगितलं, जागा फक्त माझ्या चरणापाशी शिल्लक आहे. लक्ष्मीने सांगितलं, हो मला किती चरण तर पाहिजे. पाय लक्ष्मीचे हाती पिसे यावे कापू लागतील. भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये ज्या लक्ष्मीनं रंगावं आणि गळ्यामध्ये भगवंताच्या तिनं माळ घातली आणि तेव्हापासून भगवंताला श्रीरंग नाव ही प्राधान्य झालेले. लक्षात ठेवा. कोणी जर विचारलं श्रीरंग नाव देवाचं कसं पडलं, लक्ष्मी त्यांच्या रंगामध्ये रंगली आणि रंगामध्ये रंगल्यानंतर तिनं तिच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घातल्याबरोबर तेव्हापासून भगवंताचं नाव श्रीरंग. विठाला विठाला. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये लक्ष्मीने रंगावर आज सर्व जगतीच्या जीवावर उड्या मारते. अशा लक्ष्मीने त्यांच्या रंगात. तुम्हाला आम्हाला काय झालं निरंग आहे. आमचं महाराज असं झालेलं आहे, आमचा परमार्थ म्हणजे कुठेतरी अधोगतीला परमार्थ. आमचा परमार्थ मुळातून नाही महाराज. मूळ आमचं इथं खरोखर हे तिथं चुकतंय. आमचा परमार्थ हा केवळ जगाला दाखवण्याकरता आहे. आमचा परमार्थ तसा असल्यावर का महाराज देव येत नाही का. अरे परमार्थ केला शबरीनं. लक्षात ठेवा, भिल्ल समाजात सुद्धा जन्माला येऊन सुद्धा स्वतःच्या बापानं स्वतःच्या मुली करता महाराज ज्यावेळी बकऱ्याची आहुती सांगितली होती, बकऱ्याची आहुती बघितल्यानंतर भिल्लीनं शबरीनं सुद्धा वनामध्ये धाव घ्यावी, मातंग ऋषीची सेवा करावी. मातंग ऋषीची सेवा करून सुद्धा जीवनभर 10 वर्षाची शबरी असणारी झाडावर बसून सुद्धा महाराज पाला खाऊन जीवन जगलं. 80 वर्ष झालं. मातंग ऋषीने उपदेश केला, शबरी माझ्या जीवन माझ्या सेवेमध्ये घालवून असतं, पण लक्षात ठेव, एक दिवस प्रभू रामचंद्र तुला येतील आणि भेट देतील. तोपर्यंत महाराज वाट पाहत राहिली. 80 वर्षाची शबरी झाली. किती वाट पाहिली असं लक्षात ठेवा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. वाट बघत राहिली आणि एक दिवस प्रभू रामचंद्र आले. शबरीने पाहिल्या बरोबर भगवंताला पाहिलं आणि डोळ्यातल्या अश्रूनं शबरीनं भगवान परमात्म्याचा अभिषेक केला. महाराज आमच्याकडे सोन्याची पात्र आहेत, आमचं भगवंताची पाय धुण्याकरता, पण आमची पात्रता नाही. शबरीकडे पात्र नव्हतं, पण शबरीची पात्रता होती. विठाला विठाला. अशा पद्धतीनं काही जणांनी सेवा केला. आला देव महाराज. तशी आमची सेवाच नाही. महाराजांची किती हलाखीची परिस्थिती जगद्गुरु तुकोबाराजी, काय खातो आम्ही कसं या सांगावी, अशी अवस्था असून सुद्धा महाराज संसारावर तिळांजली दिलं. भंडाऱ्यावर डोंगरावर जाऊन महाराजांनी भजन करा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग, मणी जागृती स्वप्नी पांडू, दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पवाडे. सदैव भगवंताचं भजन केलं म्हणून आज देव त्यांच्या घरी, भक्ताच्या घरी देव आज राबतो. मग तुमचा आमचा परमार्थ कसा आहे का नाही. आता बारीक जर दृष्टिकोनाने जर विचार केला, काही जरी कुठलीही भजने असल्या कुठले असल्या, महाराज कीर्तनकाराला उभा राहिला तरी त्याची कंबर बांधली, पार अभंगाची प्रस्तावना झाली तरी काही माणसं हळू 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 येऊन बसते. आणि गावातल्या अशा बऱ्याच माता मावल्या असतील, काही जणी असतील, बऱ्याच बाया असल्या आज अशा म्हणतात, आताच कशाला जायचंय. महाराजांची सुरुवात व्हायची, मग ते इवळायचे 2 जण, त्यांचं इवळणं झाल्यानंतर पुन्हा महाराज बोलायचं आहे. असे काही लोक. आमचा परमार्थ असा आहे महाराज, म्हणून आम्ही या ठिकाणी मागं पडतो. आम्हाला भगवंताची भेट नाही, ध्यानात सुद्धा येत नाही महाराज. हा लौकिकतेचा परमार्थ आमचा चाललाय. लक्षात ठेवा, अशा परमार्थाला किंमत नाही. महाराजांना सांगितलं, हो लय वाचस्पती झाला आणि त्याला परमार्थ मिळणं असं नाही महाराज. हो, महाराजांना सांगितलेलं आहे, फक्त या ठिकाणी भजन जरी तुम्ही बसून केलं तर हा सर्वात मोठा तुमचा परमार्थाचा टप्पा आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. अशा पद्धतीनं म्हणून संसारामध्ये जीवन घालू नका. भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा.
हा तुमच्या जीवनाला खरोखर रंग देणारा हा विषय महाराजांनी प्रथम चरणात त्याचं वर्णन केलेलं आहे. हो, आणि ज्या शरीराकरता तुम्ही अभिलाष धरलाय ते शरीर महाराज जाणार आणि इथं का राहणार नाही का? म्हणून प्रत्येक जण पहा शरीराला किती आपल्या सौंदर्याला, अरे देह आमचा नाही, देह हा पाचाचा, हा नीला उसना. देह पंच महाभूताचा, आकाश वायू तेज पृथ्वी आणि आप हे पंच महाभूत आहेत. त्यांची 5 व्याख्या केलेली वेदांतामध्ये. पंचाचं काम काय आहे, आकाशाचं काय काम आहे, प्रत्येकाचं देह आपला आहे का पंच महाभूताचा हा गोंधळ आहे. आणि हा गोंधळ ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी कळेल की देह कोणाचा आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे, तुमचं काय येतं, भाड्यानं आणलेलं हे शरीर आहे. मग एक दिवस ह्याला परत करायचं हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हो, हे शरीर नासक आहे प्रत्येकाला माहिती आहे. तरी सुद्धा आम्हाला भगवंताने हे शरीर अर्पण केलंय. लक्षात ठेवा, फार याच्यामध्ये दुःख आहे, फार याच्यामध्ये घाणेरड आहे. हो, भगवंताला माऊलीनं तर असं वर्णन केलंय, देवा स्वतः करता मात्र चांगलं शरीर घेतलं रे देवा, आणि आम्हाला असं नाशक शरीर दिलं. काळोबा तुझी घोंगडी चांगली, काळोबा तुझी घोंगडी चांगली, काळोबा तुझी घोंगडी चांगली रे चांगली, अमासिका दिली वांगुली रे देवा. तुला मात्र चांगलं शरीर घेतलंच ना, आम्हाला नास दिलंच असलं. रक्त रेत दुर्गंधी रे, जंतू नरकमुतानी फरणी रे, काम क्रोध अविद्या त्रिगुण पंच महाभूतानी विघ्नी रे, षड्विकार षडवैरी तापत्रयाने विघ्नी रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे चांगली, अमासिका दिली वांगुली रे. म्हणून याचा अभ्यास करायचा नाही, नाश पावणार आहे. लक्षात ठेवा, माणसाचं आता काही मिनिटांना शरीर जाणार आहे हे कळलं. एक दृष्टांत तुम्हाला एक सांगतो, त्याचा आता अंतकाळ जवळ आलेला होता आणि काही ठिकाणी म्हातारं मरणार आहे आणि मरणाच्या आरती आता बाजावर टाकलेलं आहे. आणि मरताना काही माणसाला अभिलाष असतो की बाबा, आता बऱ्याच लोकांना अनुभव असेल की आता म्हातारं मरायला लागलं की काही जण त्याच्यापाशी बसूनच राहते, काय सांगते काय की काना लेकीला वाटते काहीतरी सांगते काय की बाबानं कुठेतरी ठेवलेलं असं काय की लेख त्याच्यापाशी बसूनच गोंगावतच असते महाराज बाबा. हो, आणि म्हातारं मरायला जायला महाराज त्याचा जवळ अंतकाळ जवळ उगत हात असं करायचं, अशा हात करायचे, अशा हात करायचे, अशा हात करायचं. लेख हाती हुशार होते, सांगायला तर बोबडी वळी पण सांगा ना म्हातारा नमकीच हात करायला. त्या भीतीकडे त्या बाला वाटलं, बारक्या पोराला वाटलं भिंतीकडे हात करतात ती आरती, म्हाताऱ्यानं नेमकं भिंतीमध्ये काहीतरी लपून ठेवलेलं असणार आहे. हो, घेतला टिकाव महाराज, सगळी भिंत पाडून टाकली पण भिंतीत काहीच निघलं नाही. म्हाताऱ्यानं पुन्हा दुसऱ्या भिंतीकडे हात केले, त्याला वाटलं ह्याच्यात काय नाही गड्या, ह्या भिंतीत नक्कीच असं काहीतरी. दुसरी भिंत पाडली, दुसरी भिंत पाडल्यानंतर म्हातारा जास्तच महाराज लागलं गुरगुरगुरल्या डोळ्यात. महाराज बाबा 22 वर्ष झालं मंदिराचा ट्रस्टी होतो, मंदिर बांधायला विटाकून लोकांकडून पट्या घेऊन घेतल्या आणि उडलेल्या इटाचं मी घर बांधलंय. 2-2, 4-4 विटा करून मंदिराच्या चोरून नेऊन मी घर बांधलं, तुम्ही पाडलं. हा, म्हाताऱ्याला जास्तच राग आला, पुन्हा हात करायला महाराज. त्याला वाटलं म्हणाला दोन्ही भिंतीचा नंबर चुकला काय की कडे आपल्या पाठीमागच्या भिंतीत ती बी भिंत पाडली.
आता काय करावं गड्या, इलाजच नाही. बाबाला तर काय बोलताच येईना, असंच होईना तसंच होईना. आता नेमकं काय करावं काय करावं म्हणल्यानंतर त्यानं डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने एक चूर्ण दिलं. डॉक्टरने सांगितलं हो म्हातारा बोलल. म्हाताऱ्याचा अंतकाळ जवळ आलाय महाराज, लक्षात ठेवा. तरी शरीराच्या अभिलाषा सुटत नाही, लक्षात ठेवा. म्हणून डॉक्टरला बोलून घेतलं आणि डॉक्टरला बोलून घेतलं. म्हातारं उठलं. म्हातारं उठल्याबरोबर धाड दिशा त्या पोराच्या कानपडाचा पट मारली. दलिंदाला जन्मभर मी इथल्या तिथल्या चुरू इटा आणून ह्याच त्याचं करू ह्याच त्याचे पैसे उसने घेऊन घर बांधलं तुमच्यासाठी. गाडीवाय हो तुमच्याच बांधणं झालं नाही. अरे मी कवापासून हात करायला लागलोय. शेजारतीनं आपली चाळणी दिली, ती चाळणी घेऊन या म्हणून मगापासून तुम्हाला हात करू सांगतोय. मला बोलता येणार, माझी बोबडी वळी म्हणून हात करून तुम्हाला कोणून सांगायला तुम्ही भिताड पाडले. मला हा दृष्टांत सांगायचा काही मिनिटांमध्ये मरणार आहे तरी सुद्धा महाराज चालणे वळली. त्याची अपेक्षा हटली का बाजूला. इतके लोक रथ झाले. अरे शरीर जाणार आहे. महाराजांना वर्णन केलं. पंचमहाभूताचं शरीर आहे. महाराजांना द्वितीय चरणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. अभंगाला थोडं स्पर्श करीत आपल्याला पुढे चालायचं आहे. काही जणांना वाटत असेल अभंगाची विसंगती होऊ नये त्या कारणाने बोलतोय. आज सुद्धा आळंदीचा विद्यार्थी असल्यामुळे काही गोष्टी न बोलता भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी अभंग जसा आहे त्याच चरणावर मला बोलायचं, अन्यथा मला बाहेर बोलायचं नाही. आज खरोखर आपण बाईच्या या ठिकाणी गोड जेवणाकरता हा अभंग या ठिकाणी मी निवडला. त्यालाच आपल्याला स्पर्श करीत चालायचं आहे. जीवनातल्या यातना मनुष्य देहाने काय करावं, इथं आल्यानंतर कोणत्या रंगामध्ये रंगावं, नरदेव कशा करता तिला याचीच आपल्याला विवेचना करायचं, दुसरं काही गोष्टी बोलायच्या नाही. अशा पद्धतीनं महाराजांना सांगितलं हे शरीर जाणार आहे, याच्याकरता अभिलाष धरून बसू नका. हो, आणि ज्याच्याकरता रात्रंदिवस आम्ही धडपड करतो, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी याच्या डोक्यावर, पुत्रा पत्नी करता. पण महाराजांनी त्याचं नाटामध्ये वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टी लोकिती पुर आदरे दूर होती खल्लोळी. हो, ज्यांच्या करता आम्ही धडपड करतो महाराजांना प्रमाण दिले. माय बाप पिंड पाळी माया जन्म मरण जाय सत संग. हो, या देहाची या बांधोडीनं पडीजे, सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझियाची अंगा. ज्ञानोबाईनं वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये. हो, अशा पद्धतीनं ज्याच्या करता धडपड करतो, हो, आणि त्याच घरातल्या पत्नीनं मतारा जर घरामध्ये बाजावर जर खोकलत असलं, रात्रंदिवस ज्या पत्नी करता धडपड करतो त्या पत्नीनं सुद्धा महाराज उद्गार मुखातले बाहेर काढावात का? काय उद्गार तिनं बाहेर काढले? नासियले घर तुमको दिया, नासियले घर तुमको
बैल म्हणे खरोखर या शब्दाचा अर्थ गाढव. स्वतःच्या बायकोनं म्हणा हे गाढव कवा मरतोय. थुंकू थुंकू सगळं म्हाताऱ्यानं घर बरबाद केलंय. स्वतःच्या पत्नीनं म्हणावं मग कशा करता त्या बायकोसाठी महाराज एवढा अट्टास आम्ही करायचा. कोण आहे आमचं. गजेंद्राला कळालं ज्या दिवस भागवतातली कथा ऐका गोड दृष्टांत आहे. गजेंद्र काही प्रजेचं रक्षण न केल्यामुळे गजेंद्राला शाप लागलेला. हो स्वतःच्या पत्नी सोबत गजेंद्राला एवढ्या पत्नी असून सुद्धा स्वतःच्या पत्नीनं म्हणावं मला हे पाहिजे. प्रत्येकानं द्यावं त्याला. स्वतःच्या मुलीनं म्हणावं बाबा मला त्या झाडावरली वेली पाहिजे. आपल्या सोंडेतलं घ्यावं ते फूल घ्यावं आणि आपल्या बाबाला देऊन टाकावं. ते मागावं. पण एक दिवस जलक्रीडा करत असताना गजेंद्राचा नेम चुकला. त्याला माहित नव्हतं पाण्यामध्ये नक्र नावाचा शत्रू माझा राहतोय. गजेंद्र आपल्या पत्नीसोबत जलक्रीडा करत असताना गजेंद्राचा पाय नकरानं धरला आणि नकरानं पाय धरल्या बरोबर गजेंद्र आक्रोश करू लागला. अरे वाचवा कोणीतरी मला वाचवा. याच्यातून मला मुक्ती मिळा. आक्रोश करू लागला. किंकळ्या फोडू लागला. कोणीतरी वाचवा मला. सर्व प्रज्ञा बाजूला झाल्या आणि त्या पाण्याच्या काठावर येऊन म्हणू लागले बाबा. त्या बाईनं आईनं त्या मुलीनं म्हणावं अगं आई बाबा किंचाळ्या फोडतात. बाबा रडायला लागलेत. बाबाला आपण वाचवलं पाहिजे. पण पत्नीचे उद्गार ऐका. अगं बाबाचा पाय जर सोडला जर आपला पाय धरला तर मग काय करायचं. हा मग काय करायचंय सांग आता. मुलगी रडते महाराज. अंधार झाला. सर्व पत्न्या प्रजेला निघून गेल्या. एकटा गजेंद्र त्या ठिकाणी राहिला. अरे कोणीतरी मला वाचवा. फार मला आक्रोश मी करतोय बाबा. याच्यातून मला मुक्ती मिळावी. या करता मला कोणतरी पाहिजे. बाबा कबीर महाराजाला म्हणावं लागलंय कोण किसी का साथियारो कोण किसी का सगा. ऐका बरं का. कोण किसी का साथियारो कोण किसी का सगा. अंतकाल की सुना रखना नहीं पावेगा दगा. कहत कबीरा सुन भाई राम नाम सबसे मीठा. इधर उधर तो काहे को देखा सब बाजार झूठा. ए भज मन गोविंदा हे भज मन गोविंदा. कोण आहे महाराजांचा. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. किती प्रमाण आहे. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. मानिती लहान थोर देह सुखाची काजा. दुसरं प्रमाण झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती रांडा पोरे. कोण आहे आमचं. आमच्यावर वेळ आल्यानंतर आमचं कोणी नाही.
जोवरी चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा कोणीच आमचं नाही लक्षात ठेवा. आणि एवढं जर कळालं तुमच्या देहाचं सारखं झालं लक्षात ठेवा. म्हणून गजेंद्राला कळालं आपलं कोणीच नाही. ज्या सरोवरामध्ये फुल तरंगत होतं त्या सोडेनं ते फुल घेतलं आणि वरी झेपवलं. अरे कोण असेल या ब्रह्मांडाचा चालक मालक ज्याच्या आधाराशिवाय या सृष्टीतलं पान देखील हलत नाही. कोण असेल या मानवाच्या शरीरामध्ये कोण असेल या मानवाला कार्य नाटवेसी कृपाळू देवाशी पोषितो जनाशी कला तो चाले हे शरीर कोणाचे सते कोण बोलविता म्या बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले. कोण आहे असा गती भरता प्रभू साक्षी शरण प्रल्हाद झुलद असा कोण भगवान परमात्मा आहे रे ज्यानं सृष्टी निर्माण केली. देवा तू आहेस का रे बाबा. स्वतःच्या पत्नीनं तर मला टाकून दिलं माझे सर्व प्रजेला निघून गेले आता मला तूच वाचव देवा. म्हणून फूल घेतलं आणि वरी सोडेलं झेपवलं. नेमकंच भगवंत एका भक्ताचं काम करून जेवायला बसले होते महाराज. हाक मारली गजेंद्रानं बरोबर हाक मारली ते ताट बाजूला केलं आणि देव धावत आले आणि धावत आल्या बरोबर गजेंद्राला त्या ठिकाणी मुक्ती कळाली. त्याला कळालं ज्यांच्या करता अट्टहास केला होता त्यांना मला या ठिकाणी सोडवलं नाही पण अंत काळ जर जवळ आला तर माझा सोयरा कोण झाला. अंतकाळीचा सोयरा प्रत्येकाला कळलं पाहिजे अंतकाळीला सोडवून येणारा माझा भगवंत आहे. हो हे माणसं सोडवणारी नाही तुम्हाला लक्षात ठेवा. अरे जगद्गुरु तुकोबराच्या अंगावर गरम उकळतं पाणी टाकलं महाराज स्वतःच्या पत्नीला हाक मारली का नाही मारली का म्हणलं हे ये माझ्या पोरा मला वाचव. आम्हाला कुणी जर एक फटका टाकला तर 4 माणसं आम्ही जमा करतो महाराज. हे आम्ही मानू जन्माला आलो आम्हाला कळत नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारानं स्वतःच्या पत्नीला हाक मारली नाही. हो धाव घाली विठू आता चालू नको मंदा. हो कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. देवाला हाक माराय महाराज. हो येई गा तुम्हारा बापा पंढरीच्या राया. येई गा तुम्हारा बापा पंढरीच्या राया. किंवा धाव घाली आई आता पाहतेस काही. हर महाराजाचे प्रमाण आहे. देवाला हाक मारली. हो म्हणून अंत काळाला सोडवणारा आपला भगवान परमात्माच आपल्याला सोडत असतो. जसं मला अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा मला प्रयत्न करता आला तसा मी अगद्या सुटसुटीत भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
कुठला वेदांत भाग न सांगता, कुठलं संस्कृत न बोलता, गीतेचा श्लोक न घेता, ज्ञानेश्वरीच्या जास्त ओव्याही या ठिकाणी खर्च केला नाही. जसं गुरुजींनी मला शिकवलं त्यापर्यंत अगदी वेळेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हो, आणि म्हणून मी सुद्धा आज एक विद्यार्थी असल्याच्या नात्याने काही गोष्टी आम्हाला बंधनात, काही गोष्टी पाळाव्या लागतात. का तर गुरुजीचा शब्द आम्हाला पाळणं गरजेचं आहे. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी आळंदी देवाचे, आज त्या गुरुजीपर्यंत शिक्षण घेतो. म्हणून गुरुजीकडे आहे तोपर्यंत आम्हाला फक्त ज्ञान आणि जो अभंग आहे त्याचीच आम्हाला भूमिका या ठिकाणी पाळावी लागते. इतर गोष्टीची काही मर्यादा आम्हाला नको. मग अशा पद्धतीनं जसा अभंग मी तुमच्यासमोर बोलवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करा. ज्याला भगवंतानं खरोखर हात दिले त्याने करा, आणि ज्याला वाटत असेल काहीतरी मग पुढे माहिती काय त्याचा परिणाम असतो. म्हणून प्रत्येक माता मावल्याला विनंती, बसल्या जागी शेजारनी जर वाजत नसेल, तिला एखादी झोपली असेल तिला उठवा, तिला म्हणा वाजव. प्रत्येकाने एकूण मग तिला सांगा, आणि मोठ्या प्रेमाने कीर्तन जर झोपले असतील ह्याच्यातच तुमची सार्थकता आहे. मोठ्या प्रेमाने हात वर करून भजन करायचं. बडोपार आज आपल्यातून खरोखर वास्तवात दुःखाची गोष्ट आहे महाराज. आज कधीतरी आळंदीहून आल्यानंतर आल्याबरोबर महाराज दारामध्ये खरोखर बाई बसलेल्या असल्या, आणि बसलेल्या असल्याबरोबर मला जर पाहिल्याबरोबर घरामध्ये यावं, आणि आल्यानंतर आज तोंडावून महाराज हात फिरवावा, आणि हात फिरून महाराज कधीतरी कुशलता विचारली पाहिजे बाईनं. आज ती बाई आमच्यातून निघून गेलेली महाराज. दुःख ह्या गोष्टीचं वाटतं. हो, कोणीतरी एखादी जर आमच्यातून महाराज प्रेमाची व्यक्ती जर निघून जर गेली ना, आज त्या गोष्टीचं दुःख आहे. बरेच माणसं म्हातारी मारतात पण त्याच्यात काही विशेष नाही. पण कोणीतरी प्रेमानं आम्हाला आदरपूर्वकाने हाक मारावी महाराज, म्हणून अशी प्रेम करणाऱ्या आज आमच्यातून आमच्या बाई निघून गेल्या. मी भगवान परमात्म्याला एवढीच प्रार्थना करीत, देवा आज त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली महाराज. आज मला असं वाटतंय खरोखर आज हरिकीर्तनच त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. आज त्यांचा दिवस किती भाग्याचा आहे महाराज. जीवन त्यांचं आज हरिकीर्तन झाले. नक्की भगवंत आपल्या चरणापाशी म्हणून शेवट सुद्धा त्यांचा गोड होईल. ज्याची सुरुवात गोड झाली ना त्याचा महाराज शेवट व्हायला काय गोड हरकत आहे. म्हणून आज प्रेम करणारा आगळं वेगळं या ठिकाणी रोग ज्यांच्या समोर आज हो एका दिवस म्हणा बाई फार भूक लागली असं म्हणल्याबरोबर महाराज असे बरेच दिवस आहेत स्वतःच्या हातानं भाकर तयार करून भाजी तयार करून महाराज मला घरी आणून बऱ्याच वेळी दिलेली त्या बाईनं. मला ताक खायची महाराज जास्त सवय, आणि झाल्याबरोबर घरात मध्ये ताक झालं की बाई मला तिथं आणून ताक द्यायची. एवढी प्रेम करणारे आमच्यावर सुद्धा माझं खरोखर भाग्य आहे. आज मला बाईच्या गोड जेवणा दिवशी कीर्तन करण्याचा योग प्राप्त झालाय. हो, अशी माणसं महाराज आम्हालाच काय देवाला सुद्धा प्रिय असतात. हो, अशी माणसं निघून जाणं हे फार दुःखाची गोष्ट आहे. म्हणून अशी माणसं चिरकारपर्यंत टिकावं. रोज महाराज वेळ झाला नित्याची, कधी बाईनं कधी सुद्धा एक ठिकाणी पोती चुकवली नाही. वेळ झाली हो घरी यावं, मला विचारावं तुमची आजी गेली का? मी आपलं गेली आताच पुढे गेली. हो, रोज दोघी जणी सोबत जायच्या महाराज. रोज आज कितीतरी वर्ष झालं बाईनं पोती ऐकली. असं जीवन असावं भगवान परमात्म्यानं नक्की आपल्या जीवनापर्यंत घेतलेलं असावं. म्हणून महाराज आज याच्यातून आपली एक माय निघून गेलेली. हो, प्रत्येकाला दुःख असतं रे बाबा. जीवनातून माय निघून गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं जीवन कळतंय. हो, जोपर्यंत घरामध्ये मायबाप जिवंत असतात ना गड्यांनो, तोपर्यंत त्यांची सेवा करायला तुम्ही चुकू नका. का परमार्थ केला तरी नाही चालेल. लक्षात ठेवा, ज्ञानोबरायचे प्रमाण आहे, तुकोबरायचे भरपूर प्रमाण आहे. पण जोपर्यंत घरामध्ये जिवंत माय बाप जिवंत असताना तुम्हाला कुठल्या तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. का तर साक्षात हे तीर्थ आहे. म्हणून माय बापासारखं या जीवनावर कोण प्रेम करणार आहे? किती दिवस घरातली माय मरू द्या, आणि माय मरून नंतर एक महिनाभर तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली खाऊन बघा महाराज. आणि 24, 25 वर्षाचा झाला तरी मायनं कधी उद्गार काढवणार इतका झाला तरी तुला बसून कायला अरे माय गेल्यानंतर हे दुःख आहे रे. लक्षात ठेवा अशा पद्धतीने. म्हणून माय बाप कोण आहे तरी बाबा? स्वामी ती जगाचा आई विना
भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तिन्ही जगाचा जरी स्वामी असला पण त्याच्याकडे जर माय जर नसली महाराज लक्षात ठेवा त्याचं काही खरं नाही. ऐका एक बाळू नावाचा पोरगा होता. बाळू नावाचा पोरगा होता महाराज आणि लहानाचा मोठा झाला 10वी परीक्षा पास झाला 12वी परीक्षा पास झाला रात्रंदिवस त्याची माय कष्ट करायची जिवंतपणी त्याच्या असताना लहानपणातच त्याचा बाप मरून गेला. माईनं लहानाचं मोठं केलं आणि लहानाचं मोठं केल्यानंतर त्यानं प्रश्न विचारला आई शाळेमध्ये येत असताना प्रत्येक जण मला चिडवतं आई सांग ना तुझ्या आईचा डोळा कसा आहे रे आंधळा. आई का मला लेकरं चिडवतात ग. शाळेत जात असताना म्हणावं बघा 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 त्या आंधळीचं पोरग आलंय त्या आंधळीचं पोरग आलंय प्रत्येकाने चिडव अगं आई मी लहान होतो तोपर्यंत सहन केलं आई आता नाही सहन होत मला मी आता कॉलेजला गेलोय आई मला कॉलेजचे विद्यार्थी चिडवतात आंधळीचं पोरग आलंय सांग ना आई तुझ्या डोळ्याला झालंय का तू काय सांगत नाहीस कशा करता तू आंधळी गाई सांग ना गाई. एक दिवस बाळूचा नंबर आला महाराज. नंबर आल्यानंतर बाळू मोठ्या परीक्षेत पास झाला आणि पास झाल्यानंतर आता पूर्ण गावकरी त्याचं स्वागत करणार सत्कार करणार लक्षात ठेवा. आणि त्यानं सांगितलं आहे लक्षात ठेव माझा त्या ठिकाणी सरपंचाच्या हाताने सत्कार होतोय आणि त्या ठिकाणी तू यायचं नाही. तिथं जर तू आलीस तर म्हणते की एक आंधळी माय तिथं आली ती आंधळी माय बघितलं तर माझा अपमान वाटेल गाई मला तुझा आंधळा डोळा घेऊन तिथे येऊ नको लक्षात ठेव. नंबर त्या पोराचा आला गावातले माणसं त्याची सत्कार करू लागले आणि सत्कार करत असताना महाराज आता लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त माऊलीची मातेची या चित्ती अवघी बालकाची व्यक्ती अशी म्हणणारी एका कोपऱ्यातून ती माय आली आणि आडून अशी बघू लागली स्वतःच्या मुलाचं कौतुक कोण करतोय एका शिक्षकाची त्या आईवर नजर पडली आणि तिने हाक मारली अहो बाळूच्या आई या तिकडून काय पाहता तुम्ही स्टेजवर या. आणि स्टेजवर आल्यानंतर बाळूच्या आईचा सत्कार केला बाळूचाही केला आणि घरी निघले तर बाळूला सांगितलं आई तुला म्हणलं होतं ना तुला इथे येऊ नको मी तू काय अगं अपमान झाला माझा एका आंधळी पोरगीच एका आंधळ्या माईचं पोरग म्हणून आज मला हे नव्हता तो अपमान मला सहन करायचा नव्हता तू काय पर्यंत आले तुला येऊ नको म्हणलं होतं. राग आला पिशवी भरली महाराज निघून गेला. हो निघून गेला रे बाबा बऱ्याच दिवस आईला वाटलं 4 दिवसानं परत येईल 5 दिवसानं परत येईल आलाच नाही महाराज. वाट पाहत राहिली माय म्हातारी झाली 30 वर्ष झालं बाळू आला नाही. रोज जायची पत्र लिहून ठेवायची त्याच्यापाशी पोस्टमन कसे आज माझा बाळू येईल का आज माझ्या बाळूचं पत्र आलं का रोज विचारायची माय लक्षात ठेवा. हो म्हातारी झाली आणि एक दिवस मरून गेली आणि काही कामाने बाळूची ड्युटी तिथून बंद झाली आणि स्वतःच्या गावामध्ये बाळू आला. आल्यानंतर घरामध्ये त्याची त्याला आठवण झाली आपल्या घराची आणि आठवण झाल्यानंतर त्यानं आपल्या घराकडे बघितलं आणि बघितल्याचं घर उघडलं स्वतःच्या बापाचा फोटो दिसला. फोटो दिसल्यानंतर बापाच्या फोटोन हात फिरवून त्या फोटोच्या खालीच एक चिठ्ठी लिहून ठेवली होती महाराज त्या माईनं. आई बाळू मला म्हणत होतास ना बाळू तू लहानपणापासून हे तुझा डोळा आंधळा कस का आई मला तू उत्तर आतापर्यंत दिलं नाही. बाळू मला विचारित होतास ना तू या प्रश्नाचं उत्तर मला सांग ना आई का दिलं नव्हतंस मी आंधळी कशा करताय लक्षात ठेवा. ज्यावेळी आईचं बाळंतपण जवळ आलं होतं महाराज बाळूला आईनं जन्म दिला होता आणि जन्म दिल्यानंतर डॉक्टर आईकडे आले आणि आईला सांगितलं अहो अतिशय सुंदर मुलगा झाला पण लक्षात ठेवा एका डोळ्याने तुमचा मुलगा बघू शकत नाही भगवंतानं त्याला एकच डोळा दिलाय. स्वतःच्या माईनं म्हणावं अहो मला 2 डोळे दिलेत ना देवानं त्यातला एक डोळा माझा काढा आणि माझ्या पोराला बसवा. जगातली पहिली माय महाराज स्वतःचा डोळा आपल्या पुत्रा करता देवा लक्षात ठेवा. ते माय बापाचं प्रेम असतं गड्या. हो म्हणून त्या माईने स्वतःचा डोळा काढला आणि त्या पोराला दिला. बाळू मला म्हणत होतास ना तू आंधळी आंधळी अरे देवाने मला दोन्ही बी डोळे दिले होते रे बाबा तुलाच एक डोळा दिला नव्हता तर माझा डोळा मी काढला आणि तुला देऊन टाकला बाळू तेव्हापासून मी आंधळी झाली रे. मग पुन्हा मात्र तो रडू लागला. लक्षात ठेवा हे माय बापाचं प्रेम असतं म्हणून माय बाप हे काय असतात आम्हाला आदर्शानं कळले म्हणून माय बापाची सेवा करता का तर ज्याच्या जीवनामध्ये माय नाही ना महाराज त्याला विचारा खरोखर माईची किंमत काय असते. तुम्हा आम्हाला माय आहे त्याची काय किंमत करणार आहे. ज्याला माय नाही ना त्याला विचारून पहा काय जीवन असतं. आज सुद्धा महाराज नारदाच्या गादीवर उभा आहे मी खोटं बोलत नाही.
कधी कधी जर मला जर माझ्या आईची जर आठवण झाली, आज सुद्धा आम्ही समाधीला कवटाळून सुद्धा आज आलिंगन देऊन आम्ही सुद्धा आज ठसा ठसा महाराज रडतो का? तर आम्हाला सुद्धा आमची माई सुद्धा वाटते ना महाराज जिवंत असावा. हे माईचं प्रेम आहे गड्या. मग ज्ञानोबाच्या चरणावर आज सुद्धा आम्ही मस्तक ठेवून डसा 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 महाराज रडतो का? आज सुद्धा मला वाटते माझी माई जिवंत असावा बाबा. हे माईचं प्रेम गेल्यानंतर त्याचं दुःख कळतंय आहे तोपर्यंत सांभाळा. ज्याच्या जीवनातून निघून गेली त्याला त्याचं दुःख विसरा. म्हणून आज आमच्यातून बाई निघून गेल्या तरी आमच्यावर आलेलं दुःख आहे. मला मी भोगले महाराज, अनुभवतोय मी. आज सुद्धा मला सुद्धा वाटतंय माझी माया जिवंत असं आकाशातून कुठं असं ती पाहत असेल की हो आम्हाला वाटतं ना कुणीतरी पाठीनं आमच्या थाप मारावी, कारण आमची माय आज मरून गेली महाराज. म्हणून ज्ञानोबाराच आमची अनाथाची माय तिच्या कुशीमध्ये आम्ही आज राहतो आळंदीला. मला सुद्धा फार आठवण येते. म्हणून आहे तोपर्यंत माई बापाची सेवा करा रे. एकदा का निघून गेले ना पुन्हा कधीच तुम्हाला दिसणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून भगवंताने जन्म हा माई बापाच्या सेवेसाठी दिलाय. त्यांची सेवा करा. जीवनातून कोणाही कधीच न भेटणारे असे दोनच दैवत आहे. म्हणून जसं मी अभंगाच्या भावार्थ बोलण्याचा प्रयत्न केला आणि जसं मला बोलता आलं तसं मी भावार्थ तुमच्या सेवेवर मांडला. आदरणीय गुरुजींच्या छायाछत्रेखाली शिकून जे काही या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला ते गुरुवर्यांचं काही बोललेलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. म्हणून सर्व एकदा माता माऊलीच्या चरणी दंडवत करतो. आदरणीय परमपूज्य नाना या ठिकाणी आले. नानांचे धन्यवाद. ठोंबरे महाराज काका आहे, रामू काका, आदरणीय गावातील सर्व भजनी मंडळ आहेत. हो सर्व आधी करून या ठिकाणी श्रोते मंडळी दादा आहेत, दिगंबर महाराज आहेत, आबा बसलेले आहेत. सर्व आधी करून काका आहेत, आमचे चुलते आहेत. सर्व आधी करून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रतिपादन करतो. आदरणीय परमपूज्य आपले हे आहेत आमचे, त्यांचं मला नाव येत नाही, ते बरेच वेळ माझ्यासोबत आहेत. कीर्तनही वाजवले त्यांना माझे अशापर्यंत गोड वाजवतात छान. आपल्याच भागाचे भूषण आपले शेंगारी महाराज आहे. म्हणून सर्वांच्या चरणी एकदा विनंती करतो, गोड पद्धतीनं साऊंड सिस्टीम लावली आपल्याच गावचं भूषण अशा पद्धतीनं. म्हणून कधीतरी आपलीच माणसं महाराज मोठी करायला शिका. हे जीवनातलं खरं वास्तवातलं हे खरं परमार्थ आहे, लक्षात ठेवा. म्हणून जवळच्या माणसाला किंमत दिली पाहिजे. जे काही चुकीचं बोललं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. म्हणून सर्वांच्या चरणी मी एकदा नतमस्तक होतो आणि मी माझ्या वांग्या इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर